निष्ठ रघुनाथाचा भक्त होता आणि तो अतिशय भोळा होता आणि सगळे लोक त्याला भोला 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 असं म्हणायचे, पण तो देवाला अतिशय आवडायचा, रघुनाथाला अतिशय आवडायचा. एकदा असं झालं, त्या भोलाची मुलगी लग्नाला आली, मोठी झाली, पण सतत उठता बसता ते रघुनाथाच्या मंदिरामध्येच असायचे भोला. त्याच्यामुळे पैसे नाहीत लग्न करायला मुलीचं. मग आता काय करायचं? मग तो भोला असणारा गावातल्या एका सावकाराकडे गेला आणि सावकाराकडे गेल्याच्या नंतर त्या सावकाराकडून त्याने 50,000 रुपये उसने आणले लग्न करण्याकरता मुलीचं. आणि मुलीचं लग्न झालं, मोठ्या थाटामध्ये लग्न झालं, मुलगी वाट लावली, सुंदर कार्यक्रम तो पार पडला. मुलगी वाट लावल्याच्या नंतर मग तर आता त्याच्या डोक्यात चमकचं सगळं स्थान गेलेलं होता. तो आता रोज उठायचा रघुनाथाच्या मंदिरात, सकाळ संध्याकाळ रघुनाथाच्या मंदिरात. आणि मग एक दिवस तो सावकार तो भोला असणारा 50,000 घेऊन सावकाराकडे गेला आणि त्या सावकाराचे त्याने 50,000 देऊन टाकले. माझ्याकडे नीट लक्ष द्या बरं, तुम्हाला समजेल. ही कथा तुम्हाला कोणी सुद्धा सांगणार नाही. आजही अयोध्येमध्ये, वृंदावनामध्ये, काशीमध्ये, रामेश्वरम मध्ये, बद्री केदार मध्ये आजही असे काही चमत्कार घडतात की एक निष्ठ भक्त आजही तिथे आहेत की परमात्मा त्यांना कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन भेट देतोय. वृंदावनामध्ये आज घडलेला चमत्कार मी तुम्हाला सांगते. आणि त्या भोलाने 50,000 घेतले, ते सावकाराचे देऊन टाकले. पैसे हातामध्ये सावकाराने घेतले, एक चिठ्ठी लिहिली, भोलाने माझे 50,000 परत केले अशी चिठ्ठी लिहिली. ती चिठ्ठी भोलाच्या हातामध्ये दिली. हातामध्ये दिल्याच्या नंतर ती भोलाने अशा हातात घेतली, खिशात घातली. खिशात घातल्यावर त्या सावकाराने सांगितलं म्हणे, ए भोला, अरे चिठ्ठी वाचून बघ ना, काय आहे चिठ्ठीवर? भोला म्हणे, रघुनाथ जाणे. रघुनाथ जाणे म्हटलं की मग त्या सावकाराच्या मनामध्ये थोडासा विकल्प निर्माण झाला. तो म्हणे, भोला ती चिठ्ठी परत दे रे, काहीतरी त्याच्यावर थोडंसं लिहायचं राहिलंय, तुला ते लिहून देतो. मग त्याने ती चिठ्ठी भोलाने त्याच्या हातात दिली आणि त्या सावकाराने ती चिठ्ठी ठेवून घेतली, दुसरी चिठ्ठी तयार केली. 50,000 अजून भोलाकडे बाकी आहेत असे चिठ्ठी लिहिली आणि ती दिली भोलाच्या हातामध्ये. भोलाने चिठ्ठी घेतली आणि खिशात घातली. खिशात घातल्यावर सावकार म्हटलं, अरे भोला ती चिठ्ठी वाचून तर पहा म्हणे, त्याच्यावर काय आहे ते? भोला म्हटले, रघुनाथ जाणे. तसं म्हटल्याच्या नंतर मग सावकाराची बुद्धी पलटली. सावकार म्हटलं, आता आपलं काम झालं, 50,000 आपल्याला परत भेटणार. आणि मग तो भोला घरी आला. घरी आल्याच्या नंतर असे काही दिवस निघून गेले. आता भोलाचा ठाम निश्चय आहे की आपण 50,000 सावकाराचे दिलेले आहेत, पण सावकाराने चिठ्ठी लिहिलेली आहे की अजून 50,000 भोलाकडं बाकी आहेत. ही चिठ्ठी भोलाकडे. आणि मग ती जी पहिली चिठ्ठी लिहिलेली होती त्या सावकाराने, भोलाने 50,000 आपल्याला परत दिलेले, ती चिठ्ठी दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर एका कपाटात कपाट छोट्याशा त्या कपाटातल्या खप्प्यात ठेवलेली होती. आणि मग तसं झाल्याच्या नंतर असे काही दिवस निघून गेले, पण भोला आता ठाम निश्चयावर आहे. भोला काही पैसे वगैरे घेऊन जात नाही. मग तो सावकार एक दिवशी भोलाकडे गेला. अरे कधी द्यायचे म्हणे माझे 50,000? झाले ना 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. भोला म्हणे, मी तर 50,000 तुमचे दिलेले. कधी दिले म्हणे तू पैसे? ती चिठ्ठी वाचून पहा. काढली ती चिठ्ठी. भोलाने चिठ्ठी काढली. पाहतो तर त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं 50,000 अजून भोलाकडे बाकी आहे असं त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं. आता काय करावं भोलाला काही सुचेना. भोला म्हणतो मी पैसे दिलेत, सावकार म्हणतो पैसे दिले नाहीत. अशा पद्धतीचं दोघांचं भांडण सुरू झालं. दोघांचं भांडण सुरू झाल्याच्या नंतर त्यांचं भांडण गेलं कोर्टापर्यंत. कोर्टापर्यंत गेल्याच्या नंतर तो जे न्यायाधीश आहे, त्या न्यायाधीशांना तो सावकार सांगू लागला म्हणे, मी भोलाला मुलीचं लग्न करण्याकरता 50,000 रुपये दिले, पण याने माझे पैसे 50,000 परत केले नाहीये. भोला म्हणे, मी 50,000 रुपये त्यांच्या रोख हातामध्ये दिलेले आहेत. सावकार म्हणतो नाही आणि भोला म्हणतो मी पैसे दिलेत. असं दोघांची चर्चा चालू असताना नेमकं खरं कोणाचंय हे पाहण्याकरता सावकाराने न्यायाधीशाने विचारलं म्हणे, तुमच्या दोघांमध्ये व्यवहार करताना मध्यस्थी दुसरं कोणी होतं का?
लग्न जुळवायचं असलं तर मध्यस्थीशिवाय जुळत नाही. कथा घ्यायची असली तर मध्यस्थीशिवाय. तुमच्यासारखी कार्य कुठलंही असलं तरी मध्यस्थीशिवाय होतं का? कारण मधला माणूस आहे ना असा तुकडा पाडत असतो, आणि मधल्याने एकदा तुकडा पाडला रे पाडला की मग काय होतं, दोन्हीकडचे चूप राहतात. तसं न्यायाधीशाने सांगितलं म्हणे तुमच्या व्यवहारामध्ये मध्यस्थी असताना दुसरा कोणी होता का? सावकाराने सांगितलं हा आमच्या दुसऱ्यात कोणी नव्हतं. पण बोला म्हणे आमच्यात होतं ना. कोण होतं म्हणे? रघुनाथ होता, रघुनाथ. मग काय केलं, त्या न्यायाधीशाने सांगितलं, दोन सेवकाला बोलून घेतलं. दोन सेवकाला सांगितलं आपल्या गावात कोणी रघुनाथ नावाचा माणूस आहे का, त्याला घेऊन या. ते दोन सेवक दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात दौंडी देवत निघाले. अहो गावात कोणी रघुनाथ नावाचा माणूस आहे का? गावात कोणी रघुनाथ नावाचा माणूस आहे का? गावातले सगळे म्हणायचे आमच्या गावामध्ये रघुनाथाचं मंदिर आहे, पण रघुनाथ नावाचा माणूस नाही. असं म्हटल्याच्या नंतर तो भोला नेमका रघुनाथाच्या, ते दोन सेवक असणारे ते रघुनाथाच्या मंदिरापाशी गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्या दोन सेवकांना असं वाटलं की कदाचित या रघुनाथाचा जो पुजारी आहे त्यांचं नाव रघुनाथ असेल, आणि म्हणून त्यांनी ते हातातली एक चिठ्ठी होती जी पैसे 50,000 रुपये अजून भोलाकडे बाकी आहे, ती चिठ्ठी त्या न्यायाधीशाने सेवकाच्या हातामध्ये दिलेली होती. त्या दोन सेवकांनी ती चिठ्ठी ना म्हणे हा पुजारी, आता गावात सगळे आपण थकलोत म्हणे, इथं काही रघुनाथ नावाचा माणूस नाही, हा पुजारी जाणे ते आपल्यावरची आळ किमान पुजाऱ्यावर तरी जाईल, म्हणून ती चिठ्ठी घेतली ना खिडकीतून मंदिरात फेकली. कोणाच्या? हा मग असं पटापट बोलू जा. तुम्हाला सांगितलं ना मी पहिल्या दिवशी, तुम्ही नाही बोलले की मी डिप्रेशन मध्ये जाते. कोणाच्या मंदिरात फेकली? रघुनाथाच्या. फेकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी आला. त्याने ती पूजा करत असताना, मंदिर झाडून काढत असताना त्याला ती चिठ्ठी दिसली. त्याने पाहिली ती चिठ्ठी, म्हणे 50,000 रुपये बाकी कोणाकडं? म्हणे देवा तू लागला मध्येच लटलट कापायला तो पुजारी, कोणाची चिठ्ठी माझ्यावर आळ येईल, आता कसं काय करू, असं म्हणून तो घाबरला तो पुजारी, आणि ते ठेवली देवाच्या चरणावर, रघुनाथाच्या चरणावर ठेवली. देवा म्हणे ही चिठ्ठी कोणाची काय मला माहिती नाही, माझ्यावर आळ येईल, मी गरीब पुजारी, म्हणे हे असल्या भानगडीमध्ये मी गुंतून जाईल, तू जाणे ही चिठ्ठी जाणे. देवाच्या चरणावर ती चिठ्ठी ठेवून दिली. आणि मग दुसऱ्या दिवशी असं झालं, आता त्या सेवकांना काय सांगावं न्यायाधीशांना. मग दुसऱ्या दिवशी सगळी परत असणारी ती बैठक भरली, सभा भरली, आणि त्या सभेमध्ये भोला उपस्थित आहे, सावकार उपस्थित आहे, न्यायाधीश आहे, न्यायाधीशांचे सेवक आहेत, अनेक लोक उपस्थित आहेत. परत पुन्हा विचारलं न्यायाधीशाने, म्हणे सावकारा पैसे दिले होते का तो 50,000, खरंय का हे? खरंय म्हणे. तुझे पैसे 50,000 परत भोलाने दिलेत का? नाही म्हणे, अजिबात पैसे दिलेले नाहीत, चिठ्ठी आहे पुराव्याला. भोलाला विचारलं, भोला तू खरंच याचे पैसे परत दिलेस का? शपथ घेऊन सांग खरं दिले का? म्हणे हो, रघुनाथाची शपथ घेऊन सांगतो मी याचे पैसे परत दिलेले. आता रघुनाथ नावाचा माणूस जो मध्ये होता त्याला बोलावून घ्यायचंय. रघुनाथ भोला म्हणतो दिले, सावकार म्हणतो नाही दिले. नेमकं खरं कोणाचं धरायचं आहे? कारण न्यायाधीशाला मध्ये अडचण आली ना. मग त्यांनी काय केलं, त्या बैठकीमध्ये रघुनाथांना आवाज द्यायला सुरुवात केली. त्या सेवकाला विचारलं होतं, सेवकांनी सांगितलं होतं येणार आहे म्हणे रघुनाथ. आणि मग त्या सभेमध्ये न्यायाधीशाने आवाज दिला, रघुनाथजी हाजीर हो, रघुनाथजी हाजीर हो, रघुनाथजी हाजीर हो. दोन आवाज झाले. तिसऱ्या हवेला ब्रह्मांडाचा मालक मूर्तीतून प्रगट झालास. अनंत कोटी ब्रह्मांड नायक रामचंद्र प्रभू प्रगट झाले. खांद्यावरती घोंगडी, हातामध्ये काठी, मळकुटलेली वस्त्र अंगावरती प्रभूच्या. एखाद्या भोळ्या भक्ताचा परमात्मा किती रक्षण करतो. भाव फक्त सात्विक असला पाहिजे, आपला प्रेम सात्विक असलं पाहिजे. परमात्मा काही पाहत नाही हो, त्याला काही घेणं देणं नाही कोणाचं.
हातामध्ये अशी काठी आहे भगवंताच्या, खांद्यावरती घुंगडी आहे, मळकुटलेली वस्त्र अंगावरती आहे, दात पडलेले, केस पांढरे. मंडपाच्या द्वारात प्रभू प्रगट झाले आणि तिसरे हाकेला, रघुनाथजी हाजीर हो असं म्हटल्याबरोबर प्रभू आलो 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 म्हणे, मीच रघुनाथ आहे, मीच आहे असं म्हटल्यावर प्रभू पुढे आले. आल्याच्या नंतर भोलाने ओळखलं होतं की हा माझा बाप आहे, ज्याची मी आतापर्यंत सेवा केली आयुष्यभर, तो माझा बाप आहे. पण भोलाला भाव आवरेना, काय म्हणावं ते. त्यावेळेला समोर बोलावून घेतलं भगवंताला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक रामचंद्र प्रभू न्यायाधीशाच्या समोर उभे आहेत. न्यायाधीशाने विचारलं, तुम्हीच का म्हणे रघुनाथ? हो मीच रघुनाथ. तुम्ही या दोघांच्या व्यवहारामध्ये होता का? म्हणे हो, यांचा सगळा व्यवहार जाणतो म्हणे मी. रघुनाथाने सांगितलं, मी या दोघांचाच व्यवहार पाहत नाही, सगळ्या जगाचा व्यवहार मी पाहतो. टेबला खालचा व्यवहारही पाहतो आणि टेबलाच्या वरून व्यवहार करणारा त्यांचा सुद्धा मी व्यवहार पाहतो असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर न्यायाधीशाने विचारलं, म्हणे या सावकाराने या भोलाला 50,000 दिले होते का? म्हणे हो दिले होते. भोलाने 50,000 यांचे परत केले होते का? भगवंताने सांगितलं, हो भोलाने त्यांचे पैसे परत दिलेत म्हणे. मग त्यावेळेला न्यायाधीशाने त्या सावकारांना विचारलं, हा मध्यस्थी तर सांगतोय म्हणे तुमचे 50,000 दिले, तुम्ही कसं काय नाही म्हणता? तुम्हाला काय पुरावा आहे? तो मध्यस्थी जो माणूस आहे रघुनाथजी, त्यांना न्यायाधीशाने सांगितलं, तुमच्याकडे पक्का पुरावा आहे का की भोलाने त्यांना 50,000 परत केले? माझ्याकडे पक्का पुरावा आहे म्हणे, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. सगळे जगाचे पुरावे माझ्याकडे, सगळ्या मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे रजिस्टर माझ्याकडे आहेत. पुराव्याशिवाय मी कोणालाही फल देत नाही असं सांगितल्याच्या नंतर त्याने सांगितलं, काय पुरावा आहे सांग? न्यायाधीशाने विचारलं. त्यावेळेला भगवंताने विचारलं, म्हणे या सावकाराच्या 3ऱ्या मजल्यावर एक कपाट आहे आणि त्या कपाटामध्ये एक छोटासा खप्पा आहे म्हणे, त्या खप्प्यामध्ये एक चिठ्ठी लिहिली, पहिली ती चिठ्ठी घेऊन या. न्यायाधीशाने 2 सेवक पाठवले. गेले ते 2 सेवक वरच्या 3ऱ्या मजल्यावर गेले, तिथं कपाट पाहिलं, त्या कपाटामध्ये जी चिठ्ठी होती ती चिठ्ठी घेऊन आली. चिठ्ठी न्यायाधीशाच्या हातामध्ये दिली. रघुनाथाने त्या भगवंताने हातामध्ये चिठ्ठी दिल्याबरोबर न्यायाधीशाने चिठ्ठी वाचली आणि न्यायाधीशाने सांगितलं, म्हणे काय रे सावकारा, 50,000साठी या भोळ्या भक्ताला, या भोळ्या माणसाला तू फसवतोयस? अरे तो नाही म्हणे, तूच फसवलंयस त्याला, तुला शिक्षा झाली पाहिजे. त्या सावकाराला त्यांनी कोठडीमध्ये टाकलं, त्यांना दंड दिला सावकारांना. पण भगवंतांनी जाता जाता फक्त आता त्या न्यायाधीशाने सांगितलं रघुनाथाला, म्हणे आता तुमचं काम झालं, तुम्ही जा असं म्हटले. पण परमात्मा जाता वेळेस फक्त स्मित हास्य करून न्यायाधीशाकडे पाहून हसले होते. स्मित हास्य केलं आणि हसल्याबरोबर भगवंताचा एक सोन्याचा दात चमकन चमकला आणि तो असा चमकला की न्यायाधीशाच्या हृदयात जाऊन त्याने जागा केली. आणि तो दात, ती सगळी सभा विसर्जित झाली, पण तो चमकलेला दात न्यायाधीशाच्या काही डोक्यातून जाईना. आणि न्यायाधीश विचार करू लागला, म्हणे आतापर्यंत एवढे वकील पाहिले, एवढे मध्यस्थी करणारे लोक पाहिले, पण एवढा तंतोतंत सांगणारा माणूस मला आतापर्यंत कुठेच भेटला नाही. हा नेमका होता तरी कोण? त्या भोलाला बोलावून घेतलंय. भोला, अरे एवढा तंतोतंत सांगणारा माणूस हा तुला कोण होता म्हणे? तो नेमका तो त्याला ओळखतो. चक्रगदा पद्म घेऊन हातामध्ये 24 तास उभे असतात. आणि त्या भोलाला विचारलं न्यायाधीशांनी, म्हणे भोला, आतापर्यंत अनेक वकील पाहिले, अनेक मध्यस्थी लोक पाहिले, पण एवढा तंतोतंत सांगणारा हा माणूस नेमका कोण आहे? त्यावेळेला भोलाने सांगितलं, कोण असणार आहे म्हणे, हा सगळ्या जगाचा व्यवहार पाहणारा, सगळ्या जगाचा कर्म पाहणारा, निषिद्ध कर्म पाहणारा, विहित कर्म पाहणारा आणि आपापल्या कर्माचं फळ देणारा हा माझा साक्षात रघुनाथ आहे असं भोलाने सांगितल्याबरोबर काय सांगू महाराज, त्या न्यायाधीशाने सिंहासनावरून ताडकन उडी मारली. रघुनाथजी रघुनाथजी करत करत तो धावत गेला रघुनाथाच्या मंदिरामध्ये. दोन्ही गुडघे टेकवले, हात जोडले, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या न्यायाधीशाच्या. आणि न्यायाधीश म्हणू लागला, देवा, सगळ्या जगाचं सगळं पाहणारे तुम्ही, मी तुम्हाला माझ्या समोर उभं करून प्रश्न विचारले, काय अधिकार आहे म्हणे माझा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा? कोणासाठी काय काय होता म्हणे देवा तुम्ही? आपल्या
भक्तासाठी काय काय करता, माझा काय अधिकार आहे, माझी काय लायकी आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा. पण तुम्हाला मी समोर उभा राहून प्रश्न विचारले देवा, मी आता तुमच्या चरणावरती शपथ घेतो देवा, मेलो तरी चालेल पण कधी सिंहासनावर बसणार नाही, अख्खं आयुष्यभर उभं राहील. न्यायाधीशाने शपथ घेतली, महाराज माझ्या ताई दादांनो, उभ्यानेच राहणं, उभ्याने बोलणं, उभ्याने खाणं, उभ्याने सगळं काही करणं. न्यायाधीशाने पुन्हा सिंहासन सोडून दिलं, सिंहासन सोडून दिलं आणि आयुष्यभर असणारे ते न्यायाधीश सिंहासनावर बसले नाही. हो काय भाव असेल, काय प्रेम असेल भगवंतावरच, ते तेवढी निष्ठा असली पाहिजे भगवंतावरती. आपला जसा भाव असेल तसा परमात्मा होत असतो. तुम्ही कोणत्याही भावनेने भगवंताला बजाल तसा परमात्मा माझा होतो. आणि म्हणून न्यायाधीशाने सांगितलं, देवा मेलो तरी चालेल पण तुमचे चरण सोडून आता दुसरे कधी कोणाचे संसाराचे चरण पाहणार नाही. आणि अखंड असणारे ते न्यायाधीश मरेपर्यंत उभे राहिले. देह पडायच्या वेळेला उभे राहिले पण तसे उभे नाही राहिले, एकाच जागेवर ते न्यायाधीश उभे राहिले. एकाच जागेवर उभं राहून सतत रघुनाथाचं भजन करू गड सगळं. ते न्यायाधीश असणारे आयुष्यभर उभे राहिले पण एक सेकंद सुद्धा भगवंताचं नाम मुखातून टळू दिलं नाही. शेवटी अंत काळाच्या वेळेला अनंत कोटी ब्रह्मांड नायक साकेत धामातून विमान घेऊन आले आणि साकेत धामातून येऊन विमानात बसवून न्यायाधीशांना आपल्या विमानात घेऊन गेले आणि त्या न्यायाधीशांना आपल्या साकेत धामामध्ये ठेवलं भगवंताने. हा अधिकार कशाचा आहे? सत्संगतीचा अधिकार आहे. म्हणून परमात्मा जिनकी रही भावना जैशी प्रभू मूर्ती तिन देखी तैसी. मी सुरुवातीला सांगितलं होतं, तुम्ही जसे भजाल तसा परमात्मा तुमचा होतो. तुम्हाला जसा परमात्मा हवासा आहे तसा परमात्मा तुमचा होऊन जातो.